नमस्कार सर्वांना. आज आपण आपल्या घरातील महालक्ष्मी असतील किंवा गणपती असेल तर त्यासाठी सजावट करण्यासाठी आपण कमळ बनवणार आहोत. तर ते कमळ बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागतं ते आपण घेतलेलं आहे. त्यामध्ये पेपर घेतलेले आहेत. पेपरमध्ये एक गुलाबी रंगाचा पेपर आहे आणि हिरव्या रंगाचा पेपर आहे. त्याचबरोबर आपण कार्डबोर्ड घेत आहोत. कार्डबोर्ड बरोबर आपण सीझर आहे, नंतर स्केल असेल, पेन असेल आणि फेविकॉल असेल आपल्याला चिटकवण्यासाठी, आणि टेप आपण घेत आहोत. ठीक आहे. नंतर आपण एक 2x2चा चौकोन काढून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला त्याचा मध्य काढून सर्कल बनवता येईल. आणि सर्कल बनवल्यानंतर आपल्याला कमळ बनवण्यासाठी किंवा कमळावरती पाकळ्या वगैरे चिटकवण्यासाठी आपल्याला ती मदत होणार आहे. तर आपल्याकडे सर्कल बनवण्यासाठी साहित्य नसल्यामुळे आम्ही ही ट्रिक यूज केलेली आहे, किंवा तुमच्याकडे असेल सर्कल बनवण्यासाठी दुसरं काही तर तुम्ही ते यूज करू शकता. आमच्याकडे साहित्य नसल्यामुळे आम्ही ही ट्रिक यूज करत आहोत. व्यवस्थित शेपमध्ये आपल्याला हा सर्कल कट करून घ्यायचा आहे आणि याचप्रमाणे आपण हे 2 सर्कल कट करून घेतलेले आहेत, कारण आपण महालक्ष्मीसाठी कमळ बनवत आहोत. नंतर आपण एका हिरव्या रंगाच्या कागदावरती किंवा हिरव्या पेपरवरती आपण एक पाकळीचा आकार कट करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला त्या शेपमध्ये बाकी पूर्ण पेपरवरती त्या पाकळीचा ड्रॉ करून कट करता येईल, किंवा सगळ्या पाकळ्या आपल्या एकाच आकाराने तयार होतील. तर आपण व्यवस्थित कट करून घेणार आहोत कात्रीच्या सहाय्याने. पूर्ण पेपरवरती आपण ड्रॉ करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपण गुलाबी रंगाच्या कागदावरती सुद्धा आपल्या पाकळ्या ड्रॉ करून घेणार आहोत. गुलाबी रंगाच्या पाकळ्या आपण पेटल्स म्हणून, कमळाचे पाकळ्या म्हणून यूज करणार आहोत, आणि आपण पूर्ण पेपरवरती ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि त्याही पाकळ्या आपण व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहेत. आपण ज्या सर्व कट केलेल्या पाकळ्या आहेत त्या आता आपण व्यवस्थित कार्डबोर्डवरती एका शेपने चिटकवून घेणार आहोत. बघा किती व्यवस्थित एकदम पानांचा आकार आलेला आहे. थोडासा फेविकॉल लावायचा आहे आणि त्याचा थोडासा भाग आपण कार्डबोर्डवरती चिटकवून घेणार आहोत. कार्डबोर्ड पहिल्यांदा तुम्ही थोड्याशा उंचीवरती ठेवून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या पाकळ्यांचा शेप समजेल. बघा याप्रमाणे तुम्ही पाकळ्या व्यवस्थित चिटकवून घ्यायच्या आहेत. एक एक करून आपण आता सर्व पाकळ्या चिटकवून घेणार आहोत. आपल्या आता सर्व पाकळ्या व्यवस्थित चिटकवून झालेल्या आहेत, आणि आपला कमळाचा खालचा भाग म्हणजे जे पानं वगैरे असतात ते सगळे व्यवस्थित तयार झालेले आहेत. आता याच्यानंतर आपण जे गुलाबी कलरचे पेटल्स आहेत किंवा गुलाबी कलरच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपण आता व्यवस्थित चिटकवून घेणार आहोत. नेक्स्ट बघा किती व्यवस्थित दिसतंय कमळाच्या पाकळ्या. आता आपल्याला यावरती दुसरा थर लावण्यासाठी किंवा दुसरा लेअर लावण्यासाठी आपण एक ट्रिक यूज करणार आहोत. तर ती ट्रिक ही अशी असेल की जे पाकळ्या आपण घेणार आहोत त्या आपल्याला अशा मधोमध फोल्ड करून घ्यायच्या आहेत. नंतर त्या कैचीच्या साहाय्याने कट करून घ्यायच्या आहेत, आणि कट केलेला जो भाग आहे तो आपल्याला असा व्यवस्थित एकमेकांवरती चिटकवून घ्यायचा आहे. आणि चिटकवून घेतलेला भाग आपण 2 पाकळ्यांच्या मध्ये असा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या पाकळ्या व्यवस्थित अशा उभ्या राहतील.
तुम्ही पाहू शकता आता आपल्या सर्व पाकळ्या किती व्यवस्थित चिटकून झालेल्या आहेत आणि कमळ आपले व्यवस्थित दिसत आहे किंवा उभ्या राहिलेल्या आहेत आपल्या सर्व पाकळ्या. तर आता आतमधील जी रिकामी जागा राहिलेली आहे त्यासाठी आपण एक सर्कल कट करून घेतलेला आहे आणि तो सर्कल व्यवस्थित बसावा यासाठी आपण सर्कलला साईडला कट्स दिलेले आहेत, जेणेकरून पाकळ्यांच्या आतमध्ये जाऊन ते कट्स अडकतील व आपला कागद जो आहे तो एकदम व्यवस्थित दिसेल. तो सर्व चिपकवून घ्यायचा आहे. याचप्रमाणे आपण दुसरं कमळ हे तयार करून घेतलेलं आहे. आपल्याला 2 महालक्ष्मीसाठी 2 कमळ हवे होते. आता यामध्ये आपल्या महालक्ष्मी कशा दिसतील हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. अशा प्रकारच्या घरगुती सजावटीच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी इमॅजिनेशन विथ प्राजक्ता या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलला सपोर्ट राहू द्या. थँक्यू.